निराधार महिलांसह निळे निशाण संघटनेच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार। निर्धार महिला शहरात नगर परिषदेच्या हद्दीतील असलेल्या वार्ड क्रमांक 34 मध्ये अनेक घरे 30 मे 2026 रोजी अनेक घरे आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता व नोटीस न देता चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी आमचे घर उद्ध्वस्त केलं आहे। जमीनदोस्त करून अन्न व धान्यापासून तसेच संसार उपयोगी वस्तूंची लूट झाल्याची घटना घडली आहे। घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच बेघर करण्यात आलेल्या पीडितांना तात्काळ निवारा उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी निळे निशाण संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या उपस्थितीत तसेच चोपडा तालुका अध्यक्षा बबिता बाविस्कर व अनिता बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी निर्धार महिलांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचा निवारा मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील। आम्ही गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाला निवेदन सादर केलं तरी आमच्या हक्काचा निवारा मिळत नाही। यामुळे आम्हाला अन्नत्याग आंदोलन करावं लागत आहे। यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तरी शासन दरबारी आम्हाला न्याय देता यावा अशी मागणी निळे निशाण संघटनेसह निर्धार महिलांची मागणी आहे। आंदोलनाच्या तिसऱ्या दिवस येऊन सुद्धा प्रशासकीय अधिकारी भेट द्यायला तयार नाहीत व तहसील कार्यालयाजवळ अन्नत्याग आंदोलन सुरू आहे तरीही तालुक्याचे बॉस तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी उपोषणास बसलेले निर्धार महिलांची वैद्यकीय तपासणी आणि भेट न दिल्याने निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्यासह निर्धार महिला यांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह निराधार महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा। अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, आज तिसरा दिवस आहे। अजूनपर्यंत कोण आलं का आपल्याकडे आणि काय पुढील काय रणनीती आहे? गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी त्या महिला आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत। अन्नत्याग त्यांनी केलेला आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 30 मे 2026 रोजी वार्ड क्रमांक 34 चोपडा नगर परिषदेच्या हद्दीत जे बेकायदेशीररित्या अतिक्रमण काढण्यात आलं, तर काही लोकांचा असा गैरसमज झालेला आहे की ही कारवाई पोलीस प्रशासनाने केली आहे। परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही कारवाई पोलीस प्रशासनाने नाही तर पोलीस प्रशासनात काम करून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणारे पोलीस निरीक्षक चोपडाच्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देसले यांनी ही बेकायदेशीर कारवाई केलेली आहे। ही बेकायदेशीर याच्याकरता म्हणेल कारण की या जागेचा वाद, ज्या जागेवरचं अतिक्रमण काढण्यात आलं त्या जागेचा वाद चोपडा न्यायालयात न्यायप्रविष्ट बाब आहे ती। तसंच ही न्यायप्रविष्ट बाब असताना ऐन पावसाळ्यात जे अतिक्रमण काढण्याचं काम केलेलं आहे ते बेकायदेशीर आहे। कारण की या देशातलं कुठलंही कायदा, कुठलंही कोर्ट पावसाळ्यात अतिक्रमण काढण्याची परवानगी देत नाही, इतकं मला माहीत आहे। म्हणून हे 3 दिवसापासून उपोषण चाललेलं आहे चोपडा तहसीलदार कार्यालयासमोर। परंतु या चोपडा तहसीलदार कार्यालयासमोर 3 दिवसापासून उपोषण चालू असताना सुद्धा सन्माननीय तहसीलदार यांनी या ठिकाणी भेट दिली नाही, या महिलांची आरोग्य तपासणी केली नाही, वैद्यकीय तपासणी केली नाही। मला थोडंसं म्हणजे निंदनीय बाब आहे ही की ज्या महिला उपोषणाला बसलेल्या आहे, न्यायाच्या मागणीकरता बसलेल्या आहेत, त्यांच्या डोक्यावर छत नाही, त्यांना निवारा पाहिजे या मागणीकरता ते बसलेले आणि तुम्ही त्यांना साधारण त्यांची वैद्यकीय तपासणीसुद्धा करू शकत नाही, तर ही निंदनीय बाब आहे। मी या घटनेचा, या त्यांच्या कार्याचा मी जाहीर निषेध करतो।